विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का. ओळखलात का? म्या सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील न्याय गावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो कोणी साधारण माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. अहो, त्या काळी बायांना उंबरडा ओढण्याची पद्धत नव्हती. स्त्री पुरुष उच्च नीच ह्याचा लय लय त्रास होता. पण या सर्वांवर मात्र एकच उपाय, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच गुण ज्योतिरावांच्या मनात असायचा. यासाठीच ते एकदा एका शाळेत गेले. त्यांना तिथे एक फराड मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो फर्स्ट एज्युकेट आवर वुमन्स, बिकॉज इफ अ वुमन इज एज्युकेटेड सो होल हाऊस विल एज्युकेटेड. पण तुम्ही लोक बायांना घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं, ते आले माझ्याकडे पाठ्यपुस्तक घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून म्या तुला शिकवणार. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. बे कबे बे तुने चार, काना मात्रा विलांट्या आकार उकार सार सार. मी लिहायला शिकले, मी वाचायला शिकले आणि हळूहळू काव्यान सुद्धा रचू लागले. शाळेत जाताना शेण फेकलं तरीही मी सहन केलं, दगड फेकलं तरीही मी सहन केलं, शिव्या दिल्या थुकलं चक तरीही मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. एक धतिंगड येऊन मला म्हणतो, ए टावडे, कुठे निघालीस? पहिले आमच्या मुलीबाळींना शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी आहे की हे शिक्षण? त्याला माहीत नव्हतं की आम्ही पण पैलवान ज्योतिराव फुलेच्या पत्नी आहोत. असा हात घेतला आणि सनकन वाजवली आणि त्याला म्हटलं, आज दिसतोय तर थोबाड फुटतोय, उद्या जरी दिसला असं तुझ्या रक्ताने हे धरती रंगवेल. लेकी बाळींनो, याच संघर्षामुळे आपण सर्व हा दिवस बघता येतो. धन्यवाद.